मागच्या भागामध्ये आपण बघितलं की हंसा वाडकर उर्फ रतन साळगावकर उर्फ बेबी यांची आजी, आजोबा, आत्या, वडील यांच्याबद्दलची माहिती, त्यानंतर हिचं बालपण कसं गेलं ते आपण पाहिलं. आणि 10व्या वर्षापर्यंत ह्या मुलीला एक ऑफर पण आली होती चित्रपटांची, आणि इंग्रजी शाळेमध्ये शिकत असताना सगळ्या परिवाराची जबाबदारी आता तिच्यावरती आलेली आहे. आता हिची वाटचाल पुढे कशी होणार आहे? साल होतं 1936. ललित कला कंपनी या कंपनीमध्ये बापूसाहेब पेंढारकर हे सर्वेसर्वा होते आणि त्यांना नवीन चित्रपट बनवायचा होता, विजयाची लग्ने. तो मराठीमध्ये विजयाची लग्ने आणि हिंदीमध्ये तोच चित्रपट शादी का मामला या दोन भाषांमध्ये बनवणार होते. आणि त्यामुळे मग त्यांनी हंसाला या चित्रपटामध्ये घ्यायचं ठरवलेलं होतं. आणि त्यावेळेस मग म्हणजे हंसा म्हणजे रतनला चित्रपटात घ्यायचं ठरवलं. आणि यासाठी मग शर्मा नावाचे एक विद्वान जे हिंदी शिकवायचे हंसाला, की तिला चांगल्या पद्धतीनं हिंदी आलं पाहिजे. आता या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं मामा वरेरकर यांनी. आता या चित्रपटाची निर्मिती अर्थातच पेंढारकर यांच्या ललित कला प्रोडक्शननं केलेली होती. आणि हा पहिला आणि शेवटचा चित्रपट होता या पेंढारकर यांचा, कारण त्यानंतर दुर्दैवाने लवकरच त्यांचं निधन झालेलं होतं. पण या चित्रपटामध्ये रतन उर्फ बेबी उर्फ हंसा यांना 250 रुपये, म्हणजे त्या काळातले 250 रुपये पगार मिळत होता या 10-12 वर्षाच्या मुलीला. आणि यावेळेस एक प्रसंग सांगितला जातो की हंसाचा भाऊ जो आहे तो तिच्यापेक्षा मोठा होता आणि तो आता वयात आलेला होता, त्याला दुनियादारी कळायला लागली होती. तो त्या बहिणीकडे आला, म्हणजे त्या रतनकडे आला. म्हणजे मी रतन म्हणतोय, हंसा म्हणतोय, पण हंसा हे नंतरचं नाव आहे, रतन. तर बहिणीकडे आला आणि बहिणीला म्हटला की तू बघ चित्रपटात काम करणार, तू नटी बनणार, आणि जर समजा तू आमचं साळगावकर आडनाव वापरलं तर म्हटलं आमची इज्जत जाईल, त्यापेक्षा तू नव्या नावानं सुरुवात कर, वेगळ्या नावानं सुरुवात कर. म्हणजे दुर्दैव बघा, पोरीचं वय फक्त 10 वर्षाचं आहे. ही मुलगी त्याच भावाचं शिक्षण व्हावं यासाठी स्वतःचं शिक्षण सोडून, स्वतःचं बालपण मारून, त्यांना पैसे मिळावेत याच्यासाठी ती काम करते. आणि त्यावेळेस तोच भाऊ तिला म्हणतोय की तू आमचं नाव वापरू नको. म्हणजे तिचा पैसा यांनी वापरला तरी चालेल, पण हिनं त्यांचं नाव वापरायचं नाही. आता अर्थातच नाव होतं रतन साळगावकर, सगळे म्हणायचे बेबी. आणि मग आता हिनं नवीन नाव धारण केलं होतं हंसा वाडकर. हंसा हे नाव मामा वरेरकर यांनी दिलं होतं आणि वाडकर हे आत्यानं घेतलेलं नाव होतं, आणि त्यामुळे हंसा वाडकर हे नाव इथून पुढं रूढ झालेलं होतं. तर हंसा यांचा हा पहिला चित्रपट होता आणि तो बॉक्स ऑफिसवरती अत्यंत हिट ठरलेला होता. आणि त्यानंतर वाडकर यांनी वेगवेगळ्या कंपन्यांसाठी वेगवेगळ्या चित्रपटामध्ये काम केले होतं, पण दुर्दैवाने ते चित्रपट अपूर्ण राहिले होते. पण जरी ते अपूर्ण राहिले तरी यांना जो महिन्याला पेमेंट मिळायचं तो पेमेंट हे घरी पाठवायचे, त्यामुळे यांना पैसे मिळत होते. त्यामुळे पिक्चर चालले काय नाही चालले काय ह्या लहान मुलीला काही देणं घेणं नव्हतं. आता यानंतर गोल्डन ईगल मूव्ही टोन या कंपनी जी आहे त्या कंपनीमध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली होती. यानंतर हिंदी आणि मराठी अशा 9 ते 10 चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं होतं. आणि त्यावेळेस यांचं वय साधारणपणे 14-15 वर्षाचं होतं. म्हणजे 14-15 म्हणजे 4-5 वर्ष फक्त चित्रपट सृष्टीमध्ये झाले होते आणि 9-10 चित्रपटात काम केलेलं होतं. आणि त्यावेळेस त्यांचा पगार आता वाढला होता, झाला होता 350 रुपये. 250 सुरुवात झाली होती, 350 पगार यांचा झाला होता. आणि दुर्दैव बघा, ही मुलगी जी आहे ती रात्रंदिवस मेहनत करायची, चित्रपटात काम करायचे, आणि तिला जे काय 250-350 मिळायचे त्याच्यापैकी 10-20 रुपये फक्त ही पोरगी स्वतःकडे ठेवायची आणि बाकीचे सगळे पैसे ती आपल्या घरच्यांना पाठवायची. घर चालायचं, भावाचं शिक्षण चालायचं, बापाचं पिणं चालायचं, सगळं काही चालू होतं. आणि या सगळ्यामध्ये अजून एक गोष्ट घडली, ती म्हणजे त्या हंसा यांच्या मातोश्री सुद्धा दारू प्यायला लागल्या होत्या. तर आता याच काळामध्ये साधारण 1937च्या आसपास हंसा यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यांना लहानपणापासून लग्नाची हौसच होती की मला लग्न करायचंय. आणि त्यांच्या लग्नाची गोष्ट एखाद्या चित्रपटासारखी आहे. म्हणजे सावंतवाडीमध्ये, म्हणजे लहानपणी तर त्या ज्या ठिकाणी राहत होत्या त्या घराच्या जवळ, घराच्या समोर
बंदरकर नावाचा परिवार होता. आणि त्या बंदरकर हे मोठं घराणं होतं. त्यांचं शेतीवाडी वगैरे सगळं होतं. श्रीमंत आसामी होते. आता बंदरकर आणि हंसा यांच्या घरामध्ये किंवा साळगावकर आणि बंदरकर या दोन घरांमध्ये येणं जाणं होतं, खाणं पिणं होतं, येणं जाणं राहणं पिणं सगळं होतं. अत्यंत चांगले संबंध होते. आणि अगदी घरातल्या सारखा तो सगळा विषय होता. तर त्या बंदरकर घराण्यातला एक मुलगा होता, त्याचं नाव आहे जगन्नाथ बंदरकर. आता जगन्नाथ आणि हंसा हे दोघंही बालपणापासूनचे अत्यंत गाढ मित्र होते, जवळचे मित्र होते. म्हणजे हंसाला त्याच्या वाचून आणि त्याला तिच्या वाचून करमत नव्हतं. पण तो जो जगन्नाथ आहे, तो जगन्नाथ त्यावेळेस हिच्यापेक्षा 10 वर्षानं मोठा होता. पण तरी सुद्धा त्यांचं अत्यंत चांगले मैत्रीचे संबंध होते. आता 10व्या वर्षी म्हणजे हंसा 10 वर्षाची असताना ती मुंबईमध्ये इंग्रजी शाळेमध्ये जाण्यासाठी ती आली होती. आता त्यावेळेस जगन्नाथ 20 वर्षाचे होते. आणि जगन्नाथला सुद्धा मुंबईचं आकर्षण होतं आणि मुंबईची ओढ होती. आणि त्याच्यातही हंसा इकडे आल्यामुळे मग त्या मुलाला तिथं राहवत नव्हतं. आणि मग जगन्नाथ सुद्धा म्हणजे काही वर्षांनी त्यांनी त्यांचं गाव सोडलं आणि ते मुंबईला आलेले. आणि मुंबईला आल्यानंतर चित्रा नावाचं मासिक आहे, त्या मासिकामध्ये ते काम करायला लागले होते आणि मुंबईमध्ये सेटल झाले होते. आता दुसऱ्या बाजूला हंसा सुद्धा आता वयात आलेली आहे. आणि एकतर बंदरकर आणि म्हणजे जगन्नाथ आणि हंसा यांची अगोदरच गाढ मैत्री होती. आणि आपल्याकडे काय म्हणतात ना, की एक लडका और एक लडकी दोस्त नहीं हो सकते. अर्थात यांचं बालप्रेम होतं आणि नकळत आता ते वय वाढत होतं, तसं वाढत्या वयाप्रमाणे ते उमलायला लागलं होतं. आणि दोघांच्या मध्ये जवळीक वाढलेली होती, एकत्र हिंडणं फिरणं वगैरे सगळं सुरू झालेलं होतं. आणि आता आम्ही एकमेकांशी लग्न करणार आहोत असं हंसा आणि जगन्नाथ यांनी आपल्या घरी सांगितलं होतं. त्यानंतर घरच्यांनी पत्रिका बघितली आणि पत्रिका 100% जुळलीच नाही. गुण जुळत नव्हते. आता गुण जुळल्याशिवाय लग्न करायचं नाही असं ठरलेलं होतं. त्यामुळे मग घरच्यांनी लग्नाला विरोध केला. पण यांचं मन अगोदरच जुळलं होतं आणि हंसाला 3 महिने झाले होते. म्हणजे हंसा आता गर्भवती होत्या. आणि शेवटी मग नाईलाजाने 6 सप्टेंबर 1937 या शुभ दिनी मुंबई या ठिकाणचं कित्ते भंडारी सभागृह आहे, त्या सभागृहामध्ये या दोघांचंही थाटामाटामध्ये लग्न लागलं आणि साळगावकरांची मुलगी बंदरकरांची सून झाली. आणि आता मुलीचं लग्न झालंय. पण असं असतानाही हंसा मात्र आपल्या आई वडिलांचा अजूनही सांभाळ करत होत्या आणि त्या पैसे पाठवत होत्या. ज्या भावासाठी हंसानं शिक्षण सोडलं होतं, त्या भावालाही त्या पैसे पाठवत होत्या. पण भावानं शिक्षण सोडलं आणि तो नंतर वेगळंच काही काम करायला लागलेला होता. म्हणजे त्यानं त्याचं मॅट्रिक पण पूर्ण केलेलं नाही. पण आता इकडं एवढं त्यांच्यासाठी केलं, पण त्यानं काही शिक्षण नाही पूर्ण केलं. पण आता इकडं हिचा संसार सुरू झाला होता. आणि आता कसं पाहिलं तर हंसाला चित्रपटात काम करायची बिलकुल इच्छा नव्हती. पण त्या आता घरची परिस्थिती अशी होती, त्यामुळे नाईलाजास्तव त्या चित्रपट सृष्टीमध्ये गेल्या होत्या. पण आता त्यांनी विचार केला होता, की आपला परिवार श्रीमंत आहे, आपला चांगला परिवार आहे, मनासारखा पती आहे, मनासारखा परिवार आहे. त्यामुळे आपलं सुखानं संसार करावा, आनंदाने राहावं, आनंदाने जगावं. पण बघा, ज्याच्या नशिबात काय लिहिलेलं आहे माहित नव्हतं. हळूहळू काय झालं, बंदरकरांची आर्थिक परिस्थिती बिघडायला लागली. आणि नंतर म्हणजे आता संसार सुरू झालाय, काही काळ तिथं गेलेला आहे. आणि त्याच्यातच नवऱ्यानं आग्रह धरला, की हे बघ आता तू पिक्चर मध्ये काम कर. हंसाची बिलकुल इच्छा नव्हती, पण ते म्हटले अरे आता पैशाची गरज आहे, पैशाची अडचण आहे आणि त्यामुळे आता तू ते कामाला सुरुवात कर. म्हणजे अगोदर भावासाठी, बापासाठी, आईसाठी, परिवारासाठी केलं आणि आता पतीसाठी तिला पिक्चर मध्ये काम करायची वेळ आली. आणि अशा पद्धतीनं त्यांचं पुन्हा एकदा चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश झालेला होता. हे सगळं चाललेलं आहे. आता बायको कामाला जायची, दिवसभर काम करायची किंवा कधी कधी रात्रीच्या शिफ्ट असायच्या, दिवसाच्या असायच्या, किंवा अनेक वेळ उशीर व्हायचा घरी यायला, सकाळी लवकर जायला लागायचं. त्यामुळे कधी कधी स्वयंपाक करता यायचा नाही किंवा घरातली कामं व्हायची नाहीत. अशा पद्धतीनं सगळ्या. आणि मग बायको घरी आली की नवरा बायको बरोबर भांडण करायचा, हेच केलं नाही, तेच केलं नाही, असंच नाही, तसंच नाही. आणि त्याचबरोबर ते ह्याच्याबरोबर तू का बोलत होती, त्याच्याबरोबर का बोलत होती, याच्याबरोबर हसत होती, त्याच्याबरोबर खिदळत होती, याच्याबरोबर फिरायला गेली होती, असंच का केलं होतं, तसंच का केलं होतं. या बाबाला, नवऱ्याला काही ना काहीतरी कोणी ना कोणीतरी सांगायचं आणि हा त्या लोकांवर विश्वास ठेवायचा आणि मग बायकोवरती संशय घ्यायचा आणि बायकोला मारहाण करायचा. अशा पद्धतीनं शिव्या देणं सुरू झालं, बडबड करणं सुरू झालं, मारहाण सुरू झालेली होती. आता काय करावं हे या हंसाबाईंना कळत नव्हतं. म्हणजे नवऱ्याला येतोय, मग नवऱ्यानं सरळ म्हणायचं ना, की बाबा ते बघ, तू तिकडे जाते, मला तो संशय येतोय किंवा असं असं आहे, त्यापेक्षा तू चित्रपटात कामच करू नको.
संपला विषय. हंसाबाईंना वाटत होतं की माझ्या नवऱ्यानं मला म्हणावं की तू घरी थांब, मी काम करतो, तू संसार बघ. पण नवऱ्यानं तसं कधी केलं नाही. पती म्हणत होता तू काम कर, काम तर तिने करायचं, संशय याने घ्यायचा. म्हणजे विचार करा ती कशी कात्रीमध्ये सापडली होती. एका बाजूला प्रचंड डिप्रेशन मध्ये जायला लागली, एका बाजूला काम करायला लागतंय, एकतर त्यांचं सगळं अग्रीमेंट झालेलं आहे, आणि दुसऱ्या बाजूला घरामध्ये बिलकुल सुख नाही. आणि या काळामध्ये मात्र मग त्यांनी दारू प्यायला सुरुवात केली. कारण घरामध्ये वाद झाला, भांडणं झाली, सांगायचं कोणाला. तर असं हे वैयक्तिक जीवन यांचं चाललेलं होतं. तर काही चित्रपटात त्यांनी काम केलं. त्याच्यानंतर हिमांशू रॉय यांचं बॉम्बे टॉकीज आहे त्याच्यामध्ये यांना बोलवण्यात आलेलं होतं. 6 वर्षाचा करार झाला होता आणि अशोक कुमार आणि देविका राणे यांच्या बरोबर ती चित्रपटात सहाय्यक कलाकाराची भूमिका यांना मिळाली होती. आणि यावेळेस त्या गर्भवती होत्या, पण दुर्दैवाने नंतर त्यांचा गर्भपात झालेला होता. पण हिमांशू रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली हंसा वाडकर यांनी 3 चित्रपट केले होते. पहिला चित्रपट फ्रान्स ओस्टेन यांनी दिग्दर्शित केलेला होता. नाव होतं नवजीवन, जो 1939 मध्ये प्रदर्शित झाला होता. फ्रान्स ओस्टेन यांनी दिग्दर्शित केलेला दुसरा चित्रपट दुर्गा हा सुद्धा त्याच काळात प्रदर्शित झाला होता. आणि NR आचार्य यांनी दिग्दर्शित केलेला आझाद हा 1940 मध्ये प्रदर्शित झाला होता. आणि त्यानंतर दुर्दैवानं हिमांशू रॉय यांचं निधन झालं आणि हंसा यांनी बॉम्बे टॉकीज सोडली. बॉम्बे टॉकीज सोडली, काही काळ गेला, त्यानंतर त्यांना प्रभात मधून आमंत्रण आलं. संत सखू हा 1941 चा चित्रपट आहे, त्या चित्रपटात त्यांनी काम केलेलं होतं. आणि या चित्रपटामध्ये त्यांच्या सासूची भूमिका गौरी यांनी केलेली होती. म्हणजे गौरी आणि हंसा वाडकर यांचे अत्यंत चांगले संबंध होते. दोघीही एकमेकांचे हास्यविनोद करत होत्या, पण भूमिकेमध्ये मात्र त्या गौरी ज्या आहेत त्या अत्यंत क्रूर अशा वागत होत्या. आणि खरोखर म्हणजे संत सखू यांची भूमिका हंसा वाडकर करत होत्या, सासूची भूमिका गौरी, ती गौरी जबरदस्त मारहाण करायची. कुणाला? हंसा वाडकर यांना चित्रपटामध्ये. आणि खरोखर मारायचे, नाटक वगैरे काय नव्हतं, खरोखर मारत होते. तर अशा पद्धतीनं त्या चित्रपटात त्यांनी भूमिका केलेली होती आणि त्या चित्रपटालाही चांगला प्रतिसाद मिळालेला होता. त्यानंतर प्रभातच्या बॅनर खाली मराठी आणि हिंदी चित्रपट एक बनत होता, नाव होतं रामशास्त्री. आणि या चित्रपटामध्ये हंसा वाडकर यांनी नृत्यांगनेची भूमिका केलेली होती. त्यानंतर नॅशनल स्टुडिओ त्याच्यामध्ये अपना पराया या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेलं होतं. त्यानंतर मेरा गाव हा 1942 साली आलेला चित्रपट होता, त्या चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं. आणि याच काळामध्ये हंसा वाडकर ज्या आहेत त्या गर्भवती होत्या आणि त्यांना शिरोडकर दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि त्यांना मुलगी झालेली होती. मुलीचं नाव ठेवण्यात आलेलं होतं रेखा. आणि आता त्या काही दिवस हॉस्पिटलमध्ये होत्या. मग त्यांनी ठरवलं, म्हटलं की आता मुलीचं संगोपन करायचं, संसार करायचा, चित्रपट मात्र करायचे नाहीत. आणि बाळंत झाल्यानंतर 40 दिवस सुद्धा बायकोला घरामध्ये ठेवलं नाही. 40व्या दिवशी त्यांना शूटिंगला पाठवलं. चित्रपट होता कादंबरी. याच्यामध्ये कलाकार होत्या शांता आपटे. काही दिवस शूटिंग झालं आणि एकतर अगोदरच बाळंतपणामुळे त्यांना प्रचंड त्रास झाला होता आणि त्यानंतर मग शूटिंग करता करताच ह्या चक्कर वगैरे आली, त्यांना त्रास व्हायला लागला आणि त्या आजारी पडल्या. आणि आजारी पडल्यानंतर पुन्हा तो चित्रपट यांच्या हातातनं गेला. आणि यानंतर राजकमल कला मंदिरसाठी व्ही शांताराम आणि बाबूराव पेंटर यांनी संयुक्त दिग्दर्शित केलेला लोकशाही राम जोशी हा चित्रपट हिंदी आणि मराठीमध्ये होता. तर त्या चित्रपटामध्ये यांनी काम केलेलं होतं. त्यानंतर त्यांचा पुढचं पाऊल हा चित्रपट आला. नंतर मी तुळस तुझ्या अंगणातली हे चित्रपट आले. आणि त्यांचा अत्यंत गाजलेला आणि प्रसिद्ध चित्रपट होता सांगते ऐका, हा 1959 मध्ये प्रदर्शित झालेला होता. हा चित्रपट पुण्यामध्ये 131 आठवडे चाललेला होता. तर अशा पद्धतीनं हंसा वाडकर यांना यश मिळत होतं. पण याच काळामध्ये एक दुःखद घटना घडली होती. त्यांच्या वडिलांना कॅन्सर झाला होता. काही काळ ते दवाखान्यामध्ये होते आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला होता. एका बाजूला त्यांचे वडील गेले, एक हक्काचा माणूस गेला होता. मनातल्या गोष्टी ज्यांना सांगाव्यात असे वडील होते. आईपेक्षाही जास्त बापाशी जवळीक होती, पण तो बाप आता हे जग सोडून गेलेला होता. नवऱ्याबरोबर ते भांडण वाढत चाललेलं होतं आणि त्याच चित्रपट सृष्टीमध्ये वेगवेगळे वाईट अनुभव यांना येत होते. आणि हंसा यांचं दारू पिणं सुद्धा वाढलेलं होतं. आणि या पिण्यामुळे किती वाईट प्रसंग घडला. अक्षरशः
त्या 3 वर्ष एका व्यक्तीबरोबर ती पळून गेल्या होत्या. एखाद्या जनावरासारखी त्यांची अवस्था झाली होती. आता याबाबत नक्की काय घटना घडली हे पाहणार आहोत आपण पुढच्या भागामध्ये. पुढचा शेवटचा भाग